घाई गडबड नको असं शरद पवार म्हणालेले आहेत। त्यानंतर आता पुढच्या बातमीकडे आपण वळतोय, ती म्हणजे पुणे म्हाडाच्या कार्यालयामध्ये आजही लाभार्थ्यांनी गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आलाय। 2017ला सोडत निघाली, मात्र अद्यापही घरांचा ताबा मिळाला नाही। देयकपत्र मिळावं यासाठी या व्यक्तीला हेलपाटे घालावे लागतायत। नवीन सॉफ्टवेअरमुळे ऑनलाईन सोडतीमध्ये गोंधळ झाल्याचा आरोप सुद्धा या व्यक्तीने केला। म्हाडा अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरं दिली जात नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आलाय। तर आज कालवा समितीची बैठक होती पुण्यामध्ये आणि अजित पवार कालवा समितीच्या बैठकीला येणार नाहीत, कारण बैठकीची वेळ 1 तासाने पुढे ढकलली आहे आणि त्यामुळे अजित पवारांनी बैठकीला हजर राहणार नाही असं कळतंय। यापूर्वी देखील चंद्रकांत पाटील पालकमंत्री झाल्यापासून अजित पवार जिल्हा नियोजन मंडळाच्या आणि कालवा समितीच्या कोणत्याही बैठकीला हजर राहिलेले नाहीत। सध्या फक्त चंद्रकांत पाटीलच बैठकीला हजर आहेत। अजित पवार कालवा समितीच्या बैठकीला येणार नाहीत असं कळतंय। या बैठकीची वेळ 1 तासाने पुढे ढकलल्यामुळे अजित पवारांनी बैठकीला हजर राहणार नाहीत हे असं सांगण्यात येतंय। यापूर्वी देखील चंद्रकांत पाटील पालकमंत्री झाल्यापासून अजित पवार हे जिल्हा नियोजन मंडळाच्या आणि कालवा समितीच्या कोणत्याही बैठकीला हजर राहिलेले नाहीत। त्यामुळे आता फक्त चंद्रकांत पाटीलच कालवा समितीच्या बैठकीला उपस्थित आहेत। राज्यामध्ये कोट्यवधी रुपये घेऊन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात असल्याचा आरोप स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केलाय। त्यामुळे एकच खळबळ माजली आहे। याबाबत राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत तक्रार केली। तलाठ्यांच्या बदलीसाठी 5 लाख तर जिल्हाधिकाऱ्यांसाठी 5 कोटींचा दर असल्याचा उल्लेख त्यांनी या पत्रात केलाय। तसंच या प्रकरणी सखोल चौकशी सुद्धा करण्याची मागणी राजू शेट्टींनी केली आहे। आणखी अशाच इतरही बातम्या आपण पाहूयात, मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर।